आणि आता आपण हा जो नायरा पॅटर्न आहे तो शिकतोय. त्या नायरा पॅटर्नसाठी प्रथम हा जो कपडा आहे तो आम्ही प्लेन घेतलेला आहे, परंतु याला जी लेस लावायची असेल तर आपण ॲड करू शकतो, कारण सेम लुक आणायचा आहे. तर मग आम्ही लेस घेणार आहे त्याला एक्स्ट्रा. समोरची डिझाईन नाही लावली तरी चालणार आहे, कारण तो खूप बटबटीत होणार आहे. तर तुम्ही वरचा प्लेन घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अशी चौकोनामध्ये डिझाईन लावू शकता. ती कशी लावायची मी दाखवून देईल. फक्त या पद्धतीने लावायची, जसं खालच्या ब्लॉकला सांगणार आहे तशीच तिथे पण आपण ती चौकणी लेस लावू शकतो. पाठीमागे याला गळा नाही आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तो घेऊ शकता. बाही लांबी कोपऱ्यापर्यंतची घ्या किंवा कोपऱ्याच्या खालची घ्या. आणि चुडीदार पॅन्ट याच्यावर चांगली वाटेल, किंवा सिगारेट प्लाझोनी चांगली वाटणार, कारण वरचा पण ढिल्ला आणि खालचा पण ढिल्ला, कोणता तरी एक ढिल्ला घ्यायचा आणि एक फिट्ट घ्यायचा. जर वर आपण एअरलाईन ड्रेस घातला तर चुडीदार पॅन्ट घालायची, जर साधा टॉप घातला तर प्लाझो घालायची, म्हणजे पाय दिसतील याच्याने. आणि आता आपण पॅटर्न शिकूया. त्यासाठी मापं घेतली आपण. मापं जी आहेत ती आपल्याकडे अशा पद्धतीची. सर्वप्रथम आपण छातीचं माप घेतलं आहे, 44 छाती आहे. नंतर तुम्ही उंची मोजायची, म्हणजे ब्लॉक उंची असणार आहे, जशी की ब्लाउजाची उंची पण घेऊ शकता. एरवी तुम्ही ब्लाऊज पण 16चाच वापरता ना, म्हणून ही 16 आहे. आणि कमर, म्हणजे ही कोणती कमर आहे? हां, कमर फिटिंग येते. हां, ही कमर फिटिंग आहे जी की 42 आहे. आणि सीट फिटिंगची आहे जी 54 आहे. आणि सीट फिटिंग लागणार नाही आहे आपल्याला, या पॅटर्नसाठी लागणार नाही आहे. तो पॅटर्नमध्ये मॅनेज होऊन जाते ती. तर नाही घेतली तरी चालेल, पण बाकी पॅटर्नसाठी घेऊन ठेवायची, म्हणजे पुढे कधी ड्रेस शिवायला आले आपल्याकडे तर मग आपल्याकडे माप असतं. आणि कमरेखालील उंची, म्हणजेच कमरेपासून जेवढा टॉप पाहिजे तेवढी उंची 30 आहे. बाही उंची जी आहे जेवढी पाहिजे तेवढी आहे, पण आम्हाला 11 पाहिजे तर आम्ही 11 घेतली. बाही फिटिंग 13 आहे, म्हणजे कोपऱ्यापर्यंतची आहे. आणि शोल्डर जे आहे ते 17 आहे. टोटल शोल्डर मोजले. पुढचा गळा जो आहे तो 8 आहे आणि मागचा गळा 3चा घेणार आहे. तर या मापाचं आपण माप शिकूया. तर त्यासाठी मी पेपर घेतलाय, तू माप सांगशील मला. आधी उंची घेऊया. आणि हा बंद पार्ट आहे असं तुम्ही समजा. मी बंद घेतलेला नाहीये, कारण माप मोठं असल्यामुळे त्या पेपरमध्ये बसणार नाही तेवढं. हां, तर उंची आहे 16 आणि घेऊया 17. 1 इंच एक्स्ट्रा, वर अर्धा खाली अर्धा. त्यानंतर छातीचा चौथा घेऊया. 44 छाती आहे. 44चा चौथा 11 अधिक 2, कंपल्सरी अधिक 2 घ्या, म्हणजे 13. आणि 13चा बॉक्स आपण घेऊया. इथे 13चा बॉक्स. आणि तुम्हाला इथपर्यंत सगळ्यांना येतच. उंची 16 अधिक 1. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शोल्डर घेऊया. शोल्डर किती आहे तर 17 आलेलं आहे. 17च्या हाफ म्हणजे 8.5 इथे घेऊया. 17 आलेले आहे आणि 17च्या हाफ म्हणजे 8.5 इथे घेऊया. याला लंब आकारात पुन्हा टेप ठेवूया आणि इथे 8.5ला पुन्हा शोधूया. पंजाबी ड्रेस बनवतोय आपण आणि तो लूज मध्ये असतो, आणि त्याला 1 इंच वाढवूया. इथे 1 इंच, इथे असं, आणि याला खोलवा देऊया आणि परत जोडूया. रिवर्स वर चाललं जायचं. अर्धा इंचचा खोलवा दिला तर बेस्ट, कारण त्याची बाही तेवढी फिनिशिंग आणि तेवढी चिपकून दिसेल आणि पूर्ण हा ब्लॉक एक होऊन जाईल. याला कंपल्सरी पंजाबी ड्रेसला फक्त अर्धा इंचचा शोल्डर उतार द्यायचा आहे. संपूर्ण मापाला प्रथम निम्मे करायचे, पण शोल्डर मोठं गळा छोटा, म्हणून 1 इंच आतमध्ये. आणि येथून गळ्याची उंची, शोल्डर किती आहे तर जेवढं पाहिजे तेवढं आहे, कारण त्याचं शोल्डर मोठं. रेडीमेड ड्रेस सारखं पॅटर्न आहे ना,
त्यामुळे शोल्डर मोठं आणि गळा छोटा. गळा उंची बरोबर 8 आहे तर 8.5 घ्या आणि हा शोल्डर उतार इथे देऊन टाका. तुम्हाला पाहिजे तसा गोल करा, पाहिजे तसा पान करा. आणि हा गळा पॅटर्न इथं संपलेला आहे, परंतु टक्स द्यायचेच आहेत. नाही पुढे दिले तर मागे तरी द्यायचे, पण ॲक्च्युली त्याला टक्स दिलेलेच असतात. इथे टक्स दिल्यानंतर तो पॅच बसवला गेलेला आहे की जेणेकरून वरून जर तुम्हाला डिझाईन त्याच्यावर काही लावायची असेल तर तुम्ही ती लावू शकता. पण केव्हा, जेव्हा तुम्ही टक्स देऊन घेणार आहे तेव्हा, म्हणजे इथे छाती बसायला जागा तयार होऊन जाते. मग ते कसे द्यायचे तर सरळ याच टक्सपासून सरळ खाली या पॉईंटपासून आणि आवडीनुसार पुढे 4.5 आणि मागे 5.5. आणि पंजाबी ड्रेस किंवा कोणतेही ड्रेसेस बनवताना टक्स 1 इंचाचे द्यायचे ना, सगळ्यांना अर्धा 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 असेच द्यायचे. म्हणजे पुढे अर्धा, मागे अर्धा, पाठीमागे अर्धा, सगळीकडे अर्धा अर्धा दिल्यावर आपण कुठेही पंजाबी ड्रेसच्या पॅटर्नला असं वाढवत नसतो जसं कटोरीच्या ब्लाऊजला वाढवतो. त्यामुळे त्याला बिलकुल कमी इतकं करायचं नाही की खूप गोंधळ उडेल. तर कमी उडल्यानंतर म्हणजे जर आपण इथे जास्त टीप देऊन टाकली तर छातीचा भाग जास्त वर येईल आणि तो बघायला विचित्र वाटेल. आपण साडी जेव्हा घालतो तेव्हा ते बरोबर वाटतं, पण डायरेक्ट ड्रेस घातल्यावर कधी ओढणी घेतोय किंवा नाही घेते तर मग तो परफेक्ट दिसला पाहिजे. म्हणून आपल्याला फक्त अर्धा इंच 4ही टक्स द्यायचे आणि ही कटिंग आपण करू शकतो. पुढचा 5.5 आणि मागचा 4.5. हा, मागचा गळा पण मी इथे टाकून घेते. मागचा गळा किती, 3 ना? 3. 3.5 घेऊया का ताई? हा चालेल. हां, आणि हा गळा आपण असा सेप दिलाय. हा मागचा आणि हा पुढचा. फ्रंट बॅक कट करून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचं याचं पॅटर्न जे आहे ते खालचा घेर कसा बनवायचा. इथपर्यंत हे सोपं आहे. आणि महत्त्वाचं पॅटर्न म्हणजे मी याच्यात फिटिंग दिलेली नाही आहे आणि एकच बगल बनवलेलं आहे, तर सोपं आहे तुम्हाला हा बनवायला खूप. आणि मी अगोदर पाठीमागचा गळा कापून घेणार आहे जेणेकरून आपल्याला हा पाठीचा भाग बनवता येईल. कशावर कापता? याच कपड्यावर ना? घ्या. स्तरावर कट केलंय. याच्यावर आपण ब्लॉक बसूया आणि फक्त डिझाईन चेक करून घ्यायची की शिदी उलटी नाही गेली पाहिजे. आणि हा आहे मागचा पार्ट आपला आणि तो आहे पुढचा. आणि अशा पद्धतीने कट. आणि हा नायरा पॅटर्नसाठी खालचा जो इकडून 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 उंची तिकडून घेता का ताई? हा, तिकडून पण चालेल. खालून म्हणजे नाही, पण मग खालून आहे ना तो पट्टा तुमचा निघणार आहे, काही कामात आला असता म्हणून. हा चालेल. हां, इकडून पट्टी फोल्ड करायला. 30 आहे ना? 31 घेऊ. 1 मिनिट. हां, 31 घेताय का? मग 1 इंचची पट्टी फोल्ड केली तरी चालेल. लेसेस लावायची अशी पण आपल्याला. हां, आणि आपण 1 मीटर असं, 1 मीटर खाली, 1 मीटर वर असं 2 पार्ट घेणार आहे. सर्वात मोठ्या मापासाठी 1.5 सव्वा इतकं मीटर घेऊ शकतो एक पार्ट. हां, मग आता तुम्ही ठरवायचे की तुम्हाला किती घेर पाहिजे. मी सध्या मात्र 1 मीटरचे घेतलेले आहेत, म्हणजे 40 इंच. 40 इंच असं आणि उंची आमची 31 आहे तर आम्ही 31 घेतोय आणि आम्ही 31 कापून घेणार आहे. 30 आहे तर 31 घेणार आहे आणि कट करूया सरळ. बस कापून घ्या. डायरेक्टली कापलं तरी चालेल. आणि 2 सेपरेट पार्ट करायचे. छान वाटेल ना? लग्नात वगैरे पण छान वाटेल बरं. असं छोटी मोठी पार्टी असली तरी घालू शकतो आपण. आणि मग नंतर लेस कशी लावायची आणि याला कसा डिझाईन करायचा हे आपण शिकूया. सरळ तसंच राहते. पहिले तिकडचं कापून. आणि फक्त पुढच्या पार्टला लेस लावायची, मागच्या पार्टला नाही. आणि हा एकीकडून आपण सरळ करून घेतोय त्याला आणि त्याचे 2 सेपरेट तुकडे करून घेऊया. घ्या. आता 2 सेपरेट करून झालेले आहेत असं आपण समजूया. तसंच राहू दे वाटल्यास. हां, लेस घ्या आता.
लेस मोठा बंडल. हां, या बाजूने शिवायला सुरुवात कर. एक नंबरने लावायला सुरुवात कर. ठेव, ताईंकडे दे. कोणती दिशा घ्यायची ताई? बाहेर. मग इकडून घ्या. इकडून अशी पाहिजे मला. तो वरचा प्लेन आहे ना, तो सोडून द्या. तो कमरेकडचा भाग आहे. आणि ही लेस आपण लावायला सुरुवात कर पूर्ण. तिथून पण तशी फिरवून घे. आता इथं फिरवताना तुम्हाला फिरवता आली तर ठीक आहे, चून मारून. नाही फिरवता, व्हेरी गुड. नाही फिरवता आली तर तुम्ही वेगळी घेऊ शकता. असा आणि परत तसा. हा नायरा पॅटर्नसाठी लेस ही लावूनच घ्यायची आहे. दोन्ही बाजूने लावायची नाही, फक्त फ्रंटला, पुढे नाही. मागे नाही लावायची, चांगली दिसणार. फक्त फ्रंटला अशी लावून झालेली आहे असं आपण समजूया. पिना लावल्या तर चालतील 2-3 की राहू द्या, लावल्या गेली असं आपण समजूया. आणि मग पुढचा पॅटर्न मध्ये ठेवा ना तुम्ही. थोडं साईडला पाठीमागे सारखा. आणि मध्यभागी तुमचा पुढचा पॅटर्न ठेवा. गुड. ओपन करून ठेवा. म्हणजे मी पुढचा कसा लुक येईल तो पण सांगते. आणि याला आपण टक्स मारून रेडी केलेला आहे असं आपण समजूया. आणि जिथे टक्स येतील ना तिथे 2 खुणा करत आहे. ते बघ खडू तिथे. त्या खुणांचा विषय असा आहे की ह्या खुणांमध्येच आपल्याला चुन्या करायच्या आहे. एवढ्या चुन्या मात्र तुम्हाला करायच्या आहे. इथे येते तू हे धर, मी घेते इथे धर. आणि आपण ह्या ज्या चुन्या आहेत त्या इथे करूया. एक साईडचं मी तसंच ठेवते. तुम्ही बारीक घेऊ शकता. आणि ऑलरेडी हा ब्लॉक पण छोटाच होणार चुन्या दिल्यानंतर. म्हणजे दोन्ही बाजूने 4-4 इंच सोडून द्यायचं. जिथे आपण टक्स टाकू टक्सच्या मधल्याच भागात चुन्या आल्या पाहिजे. बस. म्हणजे त्याच्याने काय होतं की पोटाचे आकार किती पण असले ना तरी वाटत नाही आहे म्हणून. ते तिथल्या तिथेच फुगतं. बॅकला पण सेम असंच. हो. आणि मग असा दिसेल. हे तर खूप मोठंच असेल इथपर्यंतच. आणि तुम्हाला पाहिजे तर इथून इतकी टीप द्या, नाही तर थोडासा लॉक पण करू शकता. काही मुली लॉक करत नाही जे जीन्सवर घालतात. आणि असा तयार होणार आहे. साधारण पॅटर्न तुमचा असा दिसेल. आता आपण पूर्ण शिवण बघूया. ताई दाखवतील आपल्याला कसं शिवायचा तो.